अहमदपूर गावाजवळ दर रविवारी एक जुना भंगार बाजार भरायचा. तिथे लोक जुनी शस्त्र, नाणी, घड्याळ, पुस्तके विकायला आणायची. महेश नगरमध्ये शिकणारा शांत जिज्ञासू मुलगा गावाला सुट्टीसाठी आला होता. जुन्या वस्तूंची वेड त्याला लहानपणापासूनच होते, त्यामुळे त्याने भंगार बाजारात जायचं ठरवलं. त्या दिवशी महेशने बाजारात फेरफटका मारायला सुरुवात केली. लोकांची गर्दी, तंबूच्या मध्ये कधी थंडी कधी उष्णता, पण त्याला एका कोपऱ्यात मात्र एक काळ्या रंगाचा तंबू दिसला. तंबूच्या आत एकच म्हातारा बसलेला, काळ्या फाटलेल्या अंगरख्यात. समोर फक्त एक पितळी बाटली. महेश जवळ गेला तेव्हा म्हाताऱ्याने वर न पाहता म्हणाले, "ही बाटली घेऊ नका, यात अंगारा आहे, जीव घेणारा." महेश हसला. "काका, मी कलेक्टर आहे, बाटलीत काय असतंय?" म्हातारा हळू आवाजात म्हणाला, "अब्दुल रहमान एक तांत्रिक होता. त्याला 100 वर्षापूर्वी या बाटलीत बंद केलं आहे. या बाटलीकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला तो झपाटतो." पण महेशला ते गंमत वाटलं. त्याने पैसे दिले, बाटली घेतली. म्हाताऱ्याने त्याच्याकडे एकटक पाहत शेवटचा इशारा केला, "मुला, ही बाटली तुला टिकू देणार नाही." त्या रात्री महेश मावशीच्या घरी होता. खोलीत परतल्यावर त्याने बाटली टेबलावर ठेवली. बाटली पितळी होती, जाड आणि वर लाल दोऱ्याने घट्ट बांधलेलं झाकण. महेश झोपायला जात असतानाच त्याच्या कानात आवाज आला, "मला सोड." महेश आवाज ऐकून दचकून उठला. खोली रिकामी, टेबलावरील बाटली मात्र हलत होती. तो घाबरून दिवा लावतो, पण आता बाटली स्थिर होती. त्याला वाटलं त्याचा भास होतोय, पण पुढच्या मिनिटाला आरशात त्याने पाहिलं. त्याच्या मागे लाल रंगाची धुरकट आकृती उभी होती. महेश घाबरून मागे पलटून पाहतो तर काहीच नाही. दिवस जातात तसे बाटलीची दोरी हळूहळू सुटत जाते. प्रत्येक रात्री कुजबूज, प्रत्येक संध्याकाळी सावली. एका रात्री तर महेश झोपला असताना त्याच्या पाठीवर कोणी हाडं मोडतील अशा ताकदीने दाबलं. महेश किंचाळत उठला. खोलीत लाल धुक्यासारखं काहीतरी तरंगत होतं, पण क्षणात गायब झालं. मावशीने पाहून विचारलं, काय झालं?" महेश मावशीला काहीच सांगू शकला नाही, कारण सांगितलं तर ती बाटली फेकून देईल आणि त्याला तर ती अँटिक वाटत होती. पण दुसऱ्या रात्री भीषण घटना घडली. खिडकी स्वतः उघडली, पडदे जोरात फडफडले, टेबलावरची बाटली जोरात थरथरू लागली. महेश भीतीने ओरडला, "थांब, कोण आहे?" बाटलीतून आवाज आला, "मी मुक्त होणार. मला आत ठेवणारा तुझ्यासारखाच होता. आता तू शिक्षा भोगशील." आणि त्या क्षणी बाटली खाली पडली, पण बाटली फुटली नाही. मात्र झाकण हळूहळू बाजूला झालं. बाटलीतून लाल धूर बाहेर येऊ लागला. या घटनेने तो खूप घाबरला. महेश दुसऱ्या दिवशी पहाटे बाजारात पळत गेला आणि तिथे तंबू नव्हताच. आसपास चौकशी केली तर लोक म्हणाले, "इथे कोणतंही दुकान कधीच भरत नाही." महेशचं डोकं चक्रावलं. गावातील एक वृद्ध म्हणाले, 100 वर्षापूर्वी अब्दुल रहमान नावाचा तांत्रिक गावात भयंकर कृत्य करायचा. त्याने अनेकांचे जीव घेतले. गावकऱ्यांनी एका तांत्रिकाच्या मदतीने त्याचा आत्मा बाटलीत बंद करून इथे पुरला होता. ती बाटली जो कोणी उघडेल त्याचे मरण निश्चित. महेशच्या अंगावर काटा उभा राहिला. तो मावशीच्या घरी धावत गेला. टेबलावर बाटली नव्हती, फक्त एक लाल धुराचा वर्तुळाकार टिपका होता. जणू कोणीतरी बाहेर पडून चालत गेले. महेश खूप घाबरला. त्याने शहरात जायचा निर्णय घेतला. शहरात आल्यानंतर तो थोडा निर्धास्त झाला, पण दुसऱ्याच दिवशी त्याला कळलं की काहीतरी त्याच्या मागे आहे. घरात दिवे आपोआप बंद व्हायचे, दारे उघडायची. त्याच्या नावाचा आवाज रात्री 2 वाजता ऐकू यायचा. एका दिवशी तो बाथरूममध्ये ब्रश करत होता. अचानक त्याचे मागे शीतल हवा वाहिली. आरशात पाहिलं तर त्याच्या मागे लाल धुक्यातून एक चेहरा तयार होत होता. लांब दाढी, लाल डोळे आणि क्रूर हसू. तो आत्मा म्हणाला, "तू बाटली उघडलीस आणि मला मोकळं केलंस. आता माझा वाहक तूच." महेश आवाज ऐकून बाहेर पळाला, पण संपूर्ण घर धुरकट लाल झालं. महेश एका मुस्लिम कब्रस्तानात गेला. तिथे एक 80 वर्षांचा बाबा, हजरत युनिस बाबा, त्याला भेटले. महेशने सर्व घडलेली हकीकत बाबाला सांगितली. बाबा शांतपणे म्हणाले, "तो अत्यंत धोकादायक आत्मा आहे. त्याचं लक्ष आता तू आहे. त्याला थांबवण्याचा एकच मार्ग आहे.
ज्या मंत्राने बाटली बंद केली होती तो मंत्र परत म्हणणं. बाबा मंत्र म्हणू लागले, पण अचानक थंड वारा आला. कब्रस्तानातील दिवे एक एक करून बंद झाले. लाल धुरातून अब्दुल रहमान त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला. तो गरजला, हा मुलगा माझा आहे, बाजूला हो फकीरा. युनिस बाबा जमिनीवर हात ठेवून वर्तुळ काढत म्हणाले, जिथून आला होतास तिथेच परत जा. लाल धूर वादळासारखा फेकला गेला. झाडांची पाने वाऱ्याने उडाली. जमीन थरथरली. कबरीचे दगड हलू लागली. महेशचा श्वास रोखला जात होता. युनिस बाबा शेवटचा मंत्र म्हणत होते. महेशकडे अब्दुल रहमान झेपावला. तू मला सोडलंस, आता तू माझा देह आहेस. महेश डोळे मिटतो. अचानक प्रचंड प्रकाश झाला. सगळं शांत. धूर गायब. अब्दुल रहमान गायब. महेश डोळे उघडतो. युनिस बाबा मात्र जमिनीवर पडलेले. त्यांचा शेवटचा श्वास चालू होता. बाबा म्हणाले, आता पुन्हा बाटलीत गेला. आत्मा पुन्हा बाटलीत गेला, पण त्याचं लक्ष तू आहेस, सावध राहा. बाटली परत उघडली तर? बाबांची वाक्य अधुरीच राहिली आणि बाबांनी जीव सोडला. महेश खूप घाबरला. त्याने एक उसासा टाकला. तिथे काय झालं हे लक्षात येण्याआधीच त्याच्या पायाजवळ काहीतरी पिटपिटीत चमकलं. तो वाकला आणि भयभीत झाला. पितळी बाटली पुन्हा त्याच्यासमोर पडली होती आणि झाकण पुन्हा थोडंसं उघडलं होतं. आरशातून दूर एक आवाज आला, मी परत येईन. पण आत्मा मुक्त झाला होता. तो कदाचित अजूनही बाटलीत बंद नाही. तो आत्मा परत येईल का? महेशला त्रास देईल का? सगळे जाणून घ्यायचं असेल तर अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.